अवैध सावकारी करणाऱ्याच्या घरावर जिल्हा निबंधक अधिकाऱ्याची धाड, चौकशीतून मोठे कबाड हाती लागण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात मागील अनेक वर्षांपासून अवैध सावकारीचा व्यवसाय बोकाळला असल्याची चर्चा होती। परंतु अशातच आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी उमरखेड येथील टिल्लू नामक भाजीपाला व्यावसायिकाच्या घरावर यवतमाळ जिल्हा निबंधक पथकाकडून धाड टाकण्यात आली। या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीच्या संदर्भातील गवाड चौकशी पथकाच्या हाती लागलं असल्याचं बोललं जात आहे। तर या बाबतीत अद्यापपर्यंत चौकशी सुरू आहे। यावेळी चौकशी सुरू असलेल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उमरखेड शहरात अवैध सावकारच्या संदर्भात पडलेल्या धाड सत्रामुळे सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, जमादार मोहन साठे हे उपस्थित होते। हीच ती बिल्डिंग आहे। या बिल्डिंग मध्ये अवैध सावकारीचा व्यवसाय चालत होता। या ठिकाणचा भाजीपाला व्यापारी हा मोठ्या प्रमाणात लोकांना अवैध सावकारी मार्फत लाखो रुपयाची उलाढाल करत होता। अशातच जिल्हा निबंधक कार्यालय यांनी या ठिकाणी उमरखेड शहरामध्ये धाड टाकली आहे। त्यामुळे उमरखेड शहरातील सर्व अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहे। मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुकावार, न्यूज 50 मराठी, उमरखेड, यवतमाळ।